लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील 2-3 महिन्यांपासून अनेक महिलांचे पैसे बंद झाले आहेत। याबाबत आधी काही महत्त्वाच्या माहिती समजून घ्या। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल आणि तुमचे पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला आता सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही, कारण लाडकी बहीण योजनेची नवीन ई-केवायसी सुरू नाही। कोणीही काही सांगितलं तरी ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या तुम्हाला मी क्लिअर सांगतो। त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुमचे पैसे आता लगेच तर येणार नाहीत। याबाबत जर पुढे कोणती अपडेट आली तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। पुढचा महत्त्वाचा विषय, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या GR नुसार असणाऱ्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल आणि तरी देखील तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील, पैसे बंद झाले असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने तुमचा तक्रार अर्ज सबमिट करू शकता। या तक्रारीची छाननी करून जर तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी देखील केली असेल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू होऊ शकतात। आता ही तक्रार कोण करू शकतं, तर ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला होता ते त्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार करू शकतात। अनेक आता लाडक्या बहिणींचं मत काय आहे की आमची जो पासवर्ड टाकलेला लॉग इन करताना तो पासवर्ड आमच्या लक्षात येत नाही, मग काय करू? फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर देखील आम्हाला परत त्या ठिकाणी OTP वगैरे येत नाही, तर रात्री उशिरा 12 नंतर तुम्ही ट्राय करा, तुम्हाला OTP येईल आणि तुम्ही दुसरा पासवर्ड तयार करून लॉग इन करू शकता आणि तुम्ही तुमची तक्रार करू शकता। तक्रार कशी करायची आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यासोबत ज्यांनी नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरला होता त्यांना तक्रार करता येत नाही, मग त्यांनी कशा पद्धतीने तक्रार करायची ती देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। येऊन तुम्हाला करायचंय काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे। ही वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, ladkibaheen.maharashtra.gov.in। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर लक्षात घ्या, तुम्हाला जायचं आहे या पर्यायावर अर्जदार लॉग इन या पर्यायावर तुम्हाला जायचं आहे। अर्जदार लॉग इन या पर्यायावरती गेल्यानंतर तुम्हाला मी प्रक्रिया करून दाखवतो। या ठिकाणी बघा मी आता क्लिक करतो, केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही अर्ज भरताना जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। आता अनेकांचा इथे प्रश्न असतो की आम्ही पासवर्ड विसरलो आहोत किंवा आम्हाला पासवर्ड लक्षात नाही, तर लक्षात घ्या त्यावेळी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला या फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आणि फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, त्या OTPच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता। आता अनेक जण म्हणतात की वेबसाईटवर OTP येत नाही, पण थोडा वेळ लागतो, कारण सध्या लक्षात घ्या वेबसाईट देखील खूप जास्त हळू चालते। मग तुम्ही ही प्रक्रिया केल्यानंतर ज्यांच्याकडे हे आहे काय म्हणतात मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे त्यांनी मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा। मी पटपट या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। या ठिकाणी बघा मी आता पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घेतला आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेला असता। आता तुम्हाला या ठिकाणी बघा इंग्लिशमध्ये माहिती असेल ती मराठीमध्ये करायला येते की मराठी क्लिक करा। आता मराठीमध्ये माहिती येईल। आता मराठीमध्ये माहिती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर करायचं आहे काय, तर तुम्हाला करायची आहे तक्रार। या तक्रारीच्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, कारण आपण या ठिकाणी तक्रार फॉर्म भरून देणार आहोत की बाबा लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे बंद झाले आहेत, म्हणून तुम्ही हा तक्रार फॉर्म करू शकता, ज्यामध्ये तुमची माहिती असेल, तुमचे आधार कार्ड वगैरे अपलोड करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। आता या ठिकाणी बघा मी काय करतो, तक्रारवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी काय दाखवते, तर तुमचा कुठलाही डेटा या ठिकाणी नाहीये, म्हणजे याआधी आपण कुठलीही तक्रार केली नव्हती। मग आता ऍड ग्रीव्हियन्स जो पर्याय आहे या ठिकाणी बघा ऍड ग्रीव्हियन्स इथे तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे। तुमच्या आधार कार्डची पुढची बाजू मागची बाजू ही अपलोड करून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होणार आहे। बघा या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, ज्यामध्ये काय असणार आहे, तर ज्यामध्ये बघा तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला तक्रार काय करायची, तर यामध्ये बघा अपील फॉर रिजेक्शन ॲप्लिकेशन रिजेक्टेड, यामध्ये काय की तुमचं जर रिजेक्ट झालं असेल तर तुम्ही हा पर्याय निवडायचा आहे। जर काही जणांना अनेक अटी व निकषांमध्ये अपात्र आहेत, सरकारी नोकरीला आहेत किंवा ITR भरतात, ज्यांना योजना बंद करायची त्यांनी 2 नंबरचा पर्याय डिसकंटिन्यू सिम निवडा। ज्यांना स्वतःच्या योजनेचे पैसे परत काय त्यांनी सरेंडर स्कीम बेनिफिटवरती क्लिक करा।
ज्यांच्या रॉंग आधार नंबरवर पैसे येतात त्यांनी रॉंग नंबर आधार नंबर सिलेक्ट करा आणि ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत अटी व निकषांमध्ये पात्र असून त्यांनी ऑदर हा पर्याय निवडायचा आहे। ऑदर पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने तुमचा तक्रार फॉर्म ओपन होईल। तो तक्रार फॉर्म तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरून द्यायचा आहे। लक्षात घ्या, वेबसाईट कधी कधी खूप जास्त हळू चालते त्यामुळे ओपन होत नाही। हा तक्रार फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। या तक्रार फॉर्म मध्ये काही नाही, सर्व माहिती तुम्हाला रेग्युलर जी आपली आहे तीच माहिती भरायची आहे आणि ती माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। आता सबमिट झाल्यानंतर या फॉर्मची तपासणी देखील चालू असते। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने वेबसाईटची देखील तपासणी होत असते आणि या तपासणीवर तुमची तक्रार जर योग्य पद्धतीने असेल, तुम्ही सर्व माहिती योग्य दिली असेल, तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केली असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे परत चालू होतात। आता ज्या लाडक्या बहिणींनी मोबाईलवरून फॉर्म भरला होता किंवा नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरला होता त्यांनी काय करायचं लक्षात घ्या। तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची तक्रार करू शकत नाही, पण तुमच्या योजनेचे पैसे बंद का झाले ते तुम्हाला पाहायचे असल्यास तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळील महिला व बाल विकास विभागाच्या पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या कार्यालयामध्ये। तिथे जाऊन तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे। त्यांना तुमचा आधार नंबर सांगून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत अशा पद्धतीने सांगा। त्यानंतर ते चेक करतील की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद का झाले आहेत आणि जर कोणतं डॉक्युमेंट चुकून तुमचं द्यायचं राहिलं असेल ते डॉक्युमेंट दिल्यानंतर ते अपलोड करून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत सुरू होऊ शकतात। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकत नाही। माझी नक्कीच तुम्हाला ही देखील मी सांगेल की ज्यांनी कम्प्युटरवरून आणि वेबसाईटवरून फॉर्म भरला आहे त्यांनी देखील महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची एकदा भेट घ्या, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होतील। कारण सध्या सर्व ऑथॉरिटी त्यांच्याकडे आहे, बाहेर तुम्ही या गोष्टी करू शकत नाही। तुम्ही ऑनलाईन तक्रार फॉर्म भरला तर देखील त्याची दखल घ्यायला नक्कीच वेळ लागू शकतो, म्हणून हा देखील ऑप्शन तुम्ही ठेवा आणि लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागाच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन, महानगरपालिका जिथे तुम्ही राहत असाल तिथे जाऊन त्या ठिकाणी तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद का झाले आहेत याची खात्री करा आणि ते चालू होतील का नाही ते देखील तुम्हाला तिथेच समजणार आहे। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे इतरही जे प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।